आपल्या काही संसदेच्या सुधारणादाखल सांगायचं झालं तर खासदार हेमा मालिनी त्यांनी आपल्यासाठी खूप प्रयत्न केले. एवढंच नव्हे तर दिल्लीला मागच्या वेळेस आपल्या महाराष्ट्रातले जवळपास 30 खासदार आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी आपल्याला भेटायला आले होते. त्यापैकी आपल्या लातूरचे खासदार देखील होते. आणि एवढंच नव्हे तर संसदेच्या सत्रामध्ये एक पायऱ्यावर आपल्यासाठी त्या लोकांनी आंदोलन देखील केलं, नाही म्हणता येणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं संस्थेमध्ये हा मुद्दा लावून धरायला पाहिजे विरोधी पक्षानं, या पद्धतीनं काही मुद्द्यावर संसद बंद पाडण्याचं काम हे लोक करतात. आणि ह्या उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी मात्र टोकाची भूमिका कुठल्याही विरोधी पक्षाच्या खासदारांनी घेतल्याचं मला ऐकवलं. आणि म्हणून आपण या सगळ्या लोकांना, खासदारांना, संसदेच्या सत्ताधारी असतील, विरोधी असतील, या सगळ्यांना शेवटचा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज त्यांच्या कार्यालयासमोर आपण निवेदन देण्याच्या निमित्तानं जमलेलो. योगायोगानं काही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त असल्यामुळे लातूरचे खासदार काळगे साहेब या ठिकाणी नाहीत. पण आपल्याला लातूरचे खासदार निश्चितपणे आपल्याला भेटायला आज येणार आहेत अशा प्रकारची बातमी. आपण अपेक्षा करू खासदार साहेबांची आपली भेट होईल, त्यांना आपल्याला आज निवेदन देता येईल. आज आपल्याला निवेदन द्यायचं आहे खासदारांना. संबंध देशामध्ये 15 ते 20 तारखेपर्यंत आपापल्या खासदारांना निवेदन द्यायचं आहे. त्या निवेदनामध्ये दुसरं काही नाही. आपण आतापर्यंत केलेला संघर्ष, आपल्या वेतनातून कशी कपात झाली आणि आपली अवस्था काय, आपल्याला पेन्शन किती मिळते सध्या. अहो, काही लोकांचं पेन्शन जर सांगितलं तर आपल्याला लाज वाटते सांगायला. काही मिळते का म्हणलं तर सांगायला 1000, 1200, 1300, 1500, 1600, 1700 रुपयाचं पेन्शन आम्हाला मिळतं. कोट्यवधी रुपये बोगस नियमात बसणारे सोडा, बोगस लाडक्या बहिणीच्या नावानं